महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींसाठी आजची धुलीवंदनाच्या दिवशीची सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना मिळाली आहे आज खुशखबर. उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 950 रुपयांचा अधिकृत हप्ता, तसेच फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल महिन्याचे देखील 2100 रुपयाने येणार पैसे. परंतु अजूनपर्यंत बहुतांश महिलांच्या खात्यावरती मार्च महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नसून काही महिलांचे देखील डिसेंबरपासून आतापर्यंतचे हप्ते देखील आले नाहीत. त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची अपडेट आज आपण घेऊन आलो आहोत. त्यांचे हप्ते का आले नाहीत, त्यांनी कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागेल त्यांना म्हणजे हप्ते सुरू होतील, आणि ज्या महिलांना मार्च आणि फेब्रुवारीचे हप्ते आले आहेत त्यांचे देखील हप्ते एप्रिलपासून बंद होऊ शकतात. यासाठी त्या महिलांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, यासाठीचा आजचा बनवलेला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला खाली दिलेल्या लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या लाडक्या बहिणींविषयीच्या महत्त्वाच्या ऑफरविषयी आणि तुम्हाला मिळत असलेल्या वेगवेगळ्या बातम्याविषयी आम्ही तुम्हाला खबर देणार आहोत. तेव्हा लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार, लाडक्या बहिणीला कोणकोणत्या योजना सुरू झाल्या आहेत, या संबंधीच्या वेगवेगळ्या बातम्या तुम्हाला आम्ही आमच्या या चॅनलमार्फत देणार आहोत. लाडक्या बहिणींना आता होळीच्या निमित्ताने 3 महत्त्वाच्या गोष्टी मोफत देण्याचा सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला असून लाडक्या बहिणींना स्कूटी देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोणाकोणाला मिळणार या वस्तू त्याची देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण पाहणार आहोत की लाडक्या बहिणी जवळजवळ 1.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचा महिना हप्ता आला असून मार्च महिना मात्र फक्त 30 लाख महिलांच्या खात्यावरच हा हप्ता आला आहे. जवळजवळ 50 ते 60 लाख महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले नाही, अशी तक्रार महिलांनी आपल्याकडे कमेंटद्वारे केली आहे. तुम्हाला जर मार्च महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्ही देखील खाली आमच्या कमेंटमध्ये व्यक्त होऊ शकता. तुम्ही माहिती देऊ शकता की आम्हाला हप्ता आला आहे किंवा नाही आला. तर महाराष्ट्र सरकारने सांगितल्याप्रमाणे आता मार्च महिन्याचा हप्ता उद्या आणि 16 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती देण्याचा फॉर्म्युला सध्या सरकार माहिती अडचत आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावरती फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता आला असेल, परंतु मार्च महिन्याचा हप्ता आज सुट्टी असल्याकारणाने तो आला नसेल, परंतु उद्या आणि परवा तुमच्या खात्यावरती हे पैसे येऊन जातील, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे लाडक्या बहिणींचे हप्ते आता कधीही थकवायचे नाहीत, त्यांचे हप्ते वेळेवरती गेले पाहिजेत, असं सरकारला त्यांनी ठणकावून सांगितल्यानंतर 3600 कोटींची थकबाकी सध्या अजित पवारांनी आता आदिती तटकरे यांच्या खात्याकडे दिली आहे. त्यामुळे आता मार्च महिन्याचा देखील हप्ता येण्यास आता कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. परंतु त्यासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांची त्यांनी पूर्तता सांगितली असून आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका आता निभावाव्या लागतील. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला तुम्ही फॉर्म भरताना दिला नसेल तर मात्र तुम्हाला त्याची पूर्तता करावीच लागेल, अन्यथा तुमचे पैसे बंद होऊ शकतात, असं त्यांनी ठणकावून सांगितल्यानंतर आता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी आता तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपला लाडक्या बहिणींचा उत्पन्नाचा दाखला काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तो उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखाच्या खाली असला तरच तुम्हाला पुढील 2100 रुपयांचा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होईल, अन्यथा तुम्हाला तुमचे हप्ते मार्च महिन्यापासूनच बंद होतील, असं सरकारने ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपल्या खात्यावर जर पैसे येत नसतील तर किंवा आले असतील तरी देखील तुमचे पुढील भविष्यात हप्ते चालू राहण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची पूर्तता करावी लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आपल्याकडे कोणकोणत्या वस्तू आहेत ते देखील पाहणं गरजेचं आहे. आगामी काही दिवसामध्ये सरकार अंगणवाडी बालवाडी ताईंना तुमच्या घरामध्ये बसून तुमच्या वेगवेगळ्या माहिती मागवण्यासाठी तक्रारी करत आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाड्या आहेत का, हे देखील तुम्हाला माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही हो म्हणून दिले असेल तर तुम्हाला तो फॉर्म पुन्हा एडिट करून आमच्याकडे कोणत्या प्रकारची 4 चाकी गाडी नाही असं त्यांना सांगावं लागेल, तरच तुम्हाला तुमचा हप्ता चालू होईल. त्यानंतर मात्र तुमच्या घरामध्ये कोण नोकरदार व्यक्ती आहे का, तुम्ही काम करता का, नोकरदार आहेत का, हे देखील तुम्ही त्यांना सांगायचं नाही. जर तुमच्याकडे ते आले तर तुम्ही त्यांना माहिती द्यायची आहे, तरच तुमचा हप्ता चालू राहील. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं सीडिंग करून घ्यायचं आहे, तुम्ही एकत्र करून घ्यायचं आहे, तरच तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याचा आणि पुढे चालू हप्ते राहतील, असे सरकारने. तुमच्या खात्यावरती पैसे आले की नाही नक्की आम्हाला कमेंट देऊन सांगा.